तर मित्रांनो, मी आणि माझा मित्र निघालो आहे लालबाग मार्केटला। तर आम्ही पुढचा प्रवास ऑटोने करणार आहोत। आम्ही ऑटो पकडून निघालो कांदिवली स्टेशनच्या दिशेने। मस्त दोघं हसी मजाक चालू होतं। मस्ती करता करता आम्ही कधी कांदिवली स्टेशनला पोहोचलो आम्हालाच कळलं नाही स्वतःलाच। तर हे बघा, आम्ही कांदिवली स्टेशनला आता उतरणार आहोत। त्याच्या आधी ऑनलाईन तिकीट बुक केलेली आहे आम्ही लोअर परेलची, हे तुम्ही पाहू शकता। आता आम्ही ऑटोमध्ये उतरून तिकीट बुक करून आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो आहोत आता। तर मी आणि माझा मित्रासोबत एन्जॉय फुल धमाल मस्ती करत आम्ही निघालो होतो। आमची ट्रेन येण्यासाठी 2 मिनटं बाकी होते। तर आम्ही पण असंच ब्रिजवरती चढलो, थोडा नजारा पाहिला। तर आमची ह्याच्यानंतर या ट्रेननंतर दुसरी ट्रेन होती, तर दुसरी ट्रेन आली। आम्ही आता ट्रेनच्या आतमध्ये एंटर करत आहोत दोघंही मिळून। सो पुढील प्रवास ट्रेनमध्ये एन्जॉय करत जात होतो। काय म्हणजे आम्हाला काय लटकायचं वगैरे काय नव्हतं आम्हाला। सो आम्ही नजारा पाहत आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो होतो। सो गाईज, तर तुम्ही पाहू शकता आपलं हिरवळ वगैरे कसं आहे, बिल्डिंग वगैरे, आपली ट्रेन गावची वगैरे, तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे। तर मित्रांनो, आता आम्ही लोअर परेल स्टेशनला उतरलो आहोत। हे तुम्ही पाहू शकता लोअर परेल स्टेशन आहे। ही अशी मुंबईची शान असलेली सो गाईज, आम्ही करे रोडला पोचलो आहोत। तर करे रोडला मोनोरेल वगैरे तुम्ही पाहू शकता। आता काय मोनोरेल आली नाही आहे, पण मोनोरेलचा ब्रिज वगैरे ट्रॅक वगैरे तुम्ही पाहू शकता। हे तुम्ही पाहू शकता करे रोडच्या समोरील जुनी घरं आणि मुंबईची शान असलेली अशी घरं आहेत। त्या घरांच्या समोर एक मोठं असं टॉवर असं उभारलेलं आहे, तुम्ही पाहू शकता गाईज। आम्ही आलो गणसंकुलमध्ये। सुंदर असं वर्कशॉप आहे आतमध्ये। आणि तुम्ही आता पाहू शकता गणपती बाप्पाच्या सुबक सुंदर अशा मूर्त्या आहेत। डायमंड वर्क केलेले धोते फेटे वगैरे असं सगळं तुम्ही पाहू शकता। इथे गणपती बाप्पाचा मोठा कारखाना सुद्धा आहे, बघा तुम्ही मित्रांनो। आता आम्ही कारखान्याच्या बाहेर पडलो आहोत। तर आम्ही आता पुढील प्रवास म्हणजे आमचा लालबागचा मार्केट इथे पोचणं होतं। तर आम्ही असंच टाईमपास करत पुढे चालत होतो। तर आम्हाला डाव्या बाजूला भारत माता सिनेमागृह दिसलं। तर आम्ही तिकडे जाऊन जरा टाईमपास केला, आपल्या पब्लिकला भारत माता सिनेमागृह दाखवलं। हे बघा, तुम्ही पाहू शकता। तर आम्ही आता पोचलो आहोत लालबाग मार्केटमध्ये।
तर लालबाग मार्केटमध्ये तुम्ही डेकोरेशनसाठी खूप अशा प्रकारचे वेगवेगळे आहेत. काय डेकोरेशन गणपती बाप्पासाठी काय करायचं असेल डेकोरेशनसाठी बघा तुम्ही झालर वगैरे, तर असं खूप व्हरायटी आहे तिथे. तर तुम्ही येऊनसुद्धा पाहू शकता. तुम्ही सगळं काय तुम्हाला काय घ्यावं असं वाटत असेल ते घेऊ शकता. खूप म्हणजे सुंदर असे झालर वगैरे आहेत. सो तुम्ही आता पाहू शकता गाईज. मंडप वगैरे आहे बघा तुम्ही. एक बाप्पाचं आगमन होतं ते सुरतला निघाले आहेत. ते बघा तुम्ही पाहू शकता गाईज. मार्केटमध्ये जगदीश स्टोअर्स वगैरे असं आहे. तर तुम्हाला पूजेचं साहित्य वगैरे खूप काही असं मिळेल तिथे. तुम्हाला गणपती बाप्पासाठी काय घ्यावं असं वाटत असेल, कंठी वगैरे खूप काही आहे. सो गाईज आता आम्ही आलो आहोत भवानी आर्ट्समध्ये. तो बाप्पासाठी दागिने वगैरे काही करायचं असेल सो इथे सगळं तुम्हाला जे पाहिजे ते मिळून जाईल. मुकुटपासून जे सोन्याचा हात वगैरे पाय वगैरे जे पाहिजे ते मिळून जाईल तुम्हाला इथे. हे दागिने आहेत जे बाप्पाच्या अंगावरती आपण घालू शकतो किंवा इतर कोणालाही म्हणजे दागिने हवे असतील जे घालू शकतात. हे बघा त्रिशूल वगैरे असे खूप काही व्हेरायटीज आहेत इथे तुम्ही पाहू शकता. सो गाईज आता आम्ही तिथून बाहेर पडलो आहोत. तर तुम्हाला देखील काय घ्यावं असं वाटत असेल तर तुम्ही लालबाग मार्केटमध्ये येऊन जरूर घेऊ शकता. खूप सुंदर असं होतं. आता तुम्ही पाहू शकता इकडे दुकानं वगैरे खूप आहेत. देवी देवतांचे वगैरे तुम्ही पाहू शकता. देवीचे मुकुट वगैरे सगळं जे घेण्यासारखं खूप काही आहे इथे. मसाल्याचे दुकानं वगैरे आहेत गाईज. हे बघा आता तुम्ही पाहू शकता आपला लाडका बाप्पा आकार घेत आहे आणि त्यांचं मंडप पण तयार होत आहे इथे. सो मित्रांनो आता आम्ही आलो चिंचपोकळीमध्ये. तुम्ही आता पाहू शकता इथे पण बाप्पांचे कारखाने खूप आहेत. सुंदर अशा सुबक मूर्त्या आहेत इकडे तुम्ही पाहू शकता. हे बघा एक आता आम्ही इकडे चालत आलो पुढे. तर आम्हाला अजून एक बाप्पाची मूर्ती दिसली. सो ते बाप्पा पण चालले आहेत ते गुजरात म्हणजे सुरतमध्ये चालले आहेत. त्यांचं पण आजच आगमन होतं. एकूण आज सुरतच्या 4 मूर्त्या जाणार होत्या इकडून आपल्या लालबागमधून. चला मित्रांनो आता आम्ही पण निघत आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. धन्यवाद.